विद्यार्थी मित्रांनो, आपण समजून घेऊया विरामचिन्हे. तर विरामचिन्हे कशाला म्हणतात? जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थांबत असतो. हे जे थांबणं आहे त्याला म्हणतात विराम. लेखनामध्ये ज्या ठिकाणी आपण थांबतो त्या ठिकाणी काही खुणा करतो, म्हणजे चिन्ह दाखवतो, तर त्यालाच म्हणतात विरामचिन्हे. मराठीमध्ये एकूण 9 प्रमुख विरामचिन्हे आहेत. जसं पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्ह. अशा प्रकारे मराठीमध्ये 9 प्रमुख विरामचिन्हे आहेत. आता या विरामचिन्हांचा वापर कुठे केला जातो आणि कसा केला जातो? तर पूर्णविराम कुठे वापरतो आपण? तर एखादं वाक्य पूर्ण झालेलं असल्यावर आपण त्या ठिकाणी विरामचिन्ह दाखवतो. जसं मी दररोज अभ्यास करतो. आता आपण पाहूया अर्धविराम हे चिन्ह कुठे वापरतो? तर 2 छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने आपण जेव्हा जोडतो तेव्हा या चिन्हाचा वापर करतो. जसं गड आला पण सिंह गेला. आता आपण समजून घेऊया स्वल्पविराम. स्वल्पविराम आपण कुठे वापरतो? तर एकाच जातीचे शब्द लगोपाठ आल्यास त्या ठिकाणी आपण स्वल्पविराम वापरतो. जसं गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी या भारतातील नद्या आहेत. किंवा आपण हे चिन्ह हाक मारताना नावापुढे वापरतो. जसं श्यामल पुस्तक दे. आता आपण समजून घेऊया अपूर्ण विराम कुठे वापरतात. तर वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल तर हे चिन्ह आपण वापरतो, विरामचिन्ह. जसं नामाचे प्रकार पुढील प्रमाणे. आता या ठिकाणी आपण अपूर्ण विराम दिला, कारण आपल्याला तपशील द्यायचे. नामाचे प्रकार पुढील प्रमाणे: 1 सामान्य नाम, 2 विशेष नाम, 3 भाववाचक नाम. आता आपण समजून घेऊया प्रश्नचिन्ह कुठे वापरतात. तर वाक्यात प्रश्न विचारलेला असेल तर त्या वाक्याच्या शेवटी आपण प्रश्नचिन्हाचा वापर करतो. जसं तू कुठे गेला होतास? आता आपण पाहूया उद्गार चिन्ह कसे वापरायचे आणि कुठे वापरायचे. तर मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्हाचा वापर केला जातो. कसा? तर बाप रे, केवढा मोठा हा साप. या ठिकाणी बाप रे हा उद्गार आहे, म्हणजे या ठिकाणी भावना आलेली. तर भावना जेव्हा आपण व्यक्त करतो त्याच्यासाठी जो शब्द वापरला असतो त्याच्यानंतर आपण उद्गार चिन्हाचा वापर करतो. आता पाहूया अवतरण चिन्ह. आता अवतरण चिन्हामध्ये 2 प्रकार आहेत. एक प्रकार आहे एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह आपण कुठे वापरतो? तर एखाद्या शब्दावरती जोर देताना किंवा एखाद्याचे महत्त्वाचे मत सांगताना आपण एकेरी चिन्हामध्ये ते दाखवतो. जसं गांधीजींनी चले जाव ही घोषणा दिली. तर चले जाव ह्याला आपल्याला अधोरेखित करायचं होतं, म्हणून आपण त्या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्हामध्ये तो शब्द दाखवला. आता पाहूया दुहेरी अवतरण चिन्ह. तर दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर आपण कुठे करतो? तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना आपण दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो. जसे शरद म्हणाला, मी सहलीला येईन. आता मी सहलीला येईन हे शरदच्या तोंडीचे शब्द आहेत आणि म्हणून ते दाखवताना आपण काय केलं? दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला. आता आपण पाहूया संयोग चिन्ह. संयोग चिन्ह कुठे वापरतात? तर 2 शब्द आपल्याला जोडायचे असतील तेव्हा वापरतो. किंवा ओळीच्या शेवटी लिहिता लिहिता आपला एखादा शब्द अपुरा राहिला, त्यातली उरलेली अक्षर आपण नवीन ओळीत लिहिली, तर अशा वेळेला
अपुऱ्या शब्दांनंतर आपण संयोग चिन्हाचा वापर करतो. जसे विद्यार्थी प्रतिनिधी हे 2 शब्द आपण जोडायचे म्हणून आपण मध्ये संयोग चिन्ह वापरलं. मला निबंध लिहायला आवडतो. आता या ठिकाणी आपला जो शब्द आहे लिहायला, तर तो अर्धा राहिला. लिहा एवढेच अक्षर आपली त्या ओळीवर बसलीत, उरलेली याला ही अक्षर आपल्याला दुसऱ्या ओळीवर लिहायची, म्हणून आपण त्या दोघांमध्ये संयोग चिन्हाचा वापर केला. आता आपण पाहूया अपसारण चिन्ह कुठे वापरतात. तर बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आपण या चिन्हाचा वापर करतो, किंवा स्पष्टीकरण द्यायचे असेल तर आपण या चिन्हाचा वापर करतो. जसे मी गेलो पण विचार तुटला पंच्यानंतर, म्हणून आपण पंच्यानंतर अपसारण चिन्हाचा वापर केला. ती मुलगी जिने लाल रिबीन बांधली आहे ती पहिली आली. तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरण द्यायचे. कोणती मुलगी? ती मुलगी. कोणती? जिने लाल रिबीन बांधली आहे, म्हणून या ठिकाणी आपण अपसारण चिन्ह दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी मराठीमधील चिन्ह जे आहेत, विरामचिन्हे, ती कोणती आणि त्याचा वापर कसा करायचा ह्याचा विचार या ठिकाणी आपण केलेला आहे. ह्याचा अभ्यास आपण या ठिकाणी पाहिलेला आहे.